जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। यशोदानंदन व्रज जन रंजन यशोदानंदन व्रज जन रंजन। यमुना तीरा वनचारी यमुना तीरा वनचारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। जय राधा माधव कुंज बिहारी गोपीजन वल्लभ गिरिवरधारी। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा कृष्ण 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 कृष्ण
Hare Krishna, Krishna Krishna, Hare Hare, Hare Rama, Rama Rama, Hare Hare.
Hare Krishna 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 Hare 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 Ram 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 Hare Hare. Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Hare. Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Hare. Hare Krishna 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 Hare 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 Ram Ram Hare Hare. Jaya Radha Gokula Nanda Radha Gokula Nanda Radhe. Jaya Jagannath Jaya Jagannath Jaya Baladeva Jaya Subhadra. Jaya Gaura Nitai Jaya Gaura Nitai Jaya Gaura Nitai Jaya Gaura Nitai. Jaya Jaya Prabhupada 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 Jaya Prabhupada. Nitai Gaura Hari Bol Hari Bol Hari Bol Nitai Gaura Hari Bol. Jai Om Vishnupad Paramhansa Parivrajakaacharya Ashtotara Sata His Divine Grace Abhay Charanaravinda Bhakti Vedanta Swami Srila Prabhupada Ki Jai. Ananta Koti Vaishnava Vrinda Ki Jai. Shri Shri Radha Gokulananda Ki Jai. Shri Shri Jagannath Baladeva Subhadra Mai Ki Jai. Shri Shri Gaur Nitai Ki Jai. Nitai Gaura Premanande. Samaveta Bhakta Vrinda Ki Jai. Samaveta Bhakta Vrinda Ki Jai. Samaveta Bhakta Vrinda Ki Jai. Shri Shri Guru Gauranga Ki Jai. Om Ajnana Timirandasya Jnananjana Shalakaya Chakshurun Militam Yena Tasmai Shri Gurave Namaha. Shri Chaitanya Manobhishtam Sthapitam Yena Bhutale Swayam Rupa Kadamahyam Dadati Swapadantikam. Vandeham Shri Guru Shri Yuta Padakamalam Shri Gurun Vaishnavamscha Shri Rupam Sagrajatam Sahagana Raghunathanvitam Tam Sajivam Sadvaitam Savadhutam Parijana Sahitam Krishna Chaitanya Devam Shri Radha Krishna Padam Sahagana Lalita Shri Vishakhanvitamscha. Nama Om Vishnu Padaya Krishna Preshtaya Bhutale Srimate Bhakti Vedanta Swami Niti Namine. Namaste Saraswate Deve Gauravane Pracharane Nirvishesha Shunyavadi Paschatya Deshatarine. Mukam Karoti Vachalam Pangum Langhayate Girim Yat Kripatamaham Vande Shri Gurun Dinataranam. Vancha Kalpatarobhyascha Kripa Sindhobhya Evacha Patitanam Pavanebhyo
वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो महावदान्याय कृष्णप्रेमप्रदायते कृष्णाय कृष्णचैतन्य नामने गौरत्विषे नमः। पञ्चतत्त्वात्मकं कृष्णं भक्तरूपस्वरूपकं भक्तावतारं भक्ताख्यं नमामि भक्तशक्तिकम्। आराध्यो भगवान् व्रजेशतनयस्तद्धाम वृन्दावनम्। रम्या काचिदुपासना व्रजवधू वर्गेण या कल्पिता। श्रीमद्भागवतं प्रमाणममलं प्रेमापुमर्थो महान्। श्रीचैतन्यमहाप्रभोर्मतमिदं तत्रादर न परः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। ज्यावेळी निलजीच्या भक्तांनी मला निवेदन केलं की आमचं वार्षिक उत्सव होणार आहे आणि तुम्ही या, तर मी त्वरित म्हटलं होय, नक्की येणार. किती वर्ष झाले ते आठवण पण नाही. निलजीमध्ये या वार्षिक उत्सवाला येऊन एक 200-300 वर्ष तरी झाले असतील मला वाटतं. असं वाटतं. एक प्रकारची आपुलकी वाटते. इकडचं मंदिर आता नवीन आहे, परंतु अतिशय सुंदर आहे. लहान असलं तरी खूप सुंदर आहे. आणि इकडे प्रांगण पण खूप छान आहे. आणि वरच्यावर इकडे सत्संगचे कार्यक्रम होत असतात. आपण सर्व इकडे येतात, नामस्मरण आदी सगळं करतात, भगवंतांची कथा ऐकतात, भगवंतांचं महाप्रसाद ग्रहण करतात. तर कुठच्याही गावासाठी हे किती छान गोष्टी आहे. आता 4 दिवसापासून इकडे वार्षिक उत्सव चालू आहे. मागच्या 3 दिवसापासून रामकथा आहे. आपण किती आला होता, कोण कोण आला होतं इकडे रामकथेसाठी? 3 दिवसाचं जी कथा होती, कोण कोण आलं होतं? हात वर करा बघू. खोटं बोलायचं नाही, खरं खरं बोलायचं. वा, खूप छान, खूप छान. तरी आणि छान झालेलं असतं तर बरं झालं असतं, आणि आपण सर्वांनी आलं असतं, खूप बरं झालं असतं. तर रामकथेमध्ये आपण भगवान राम यांचं गुणगान ऐकलं असेल. अयोध्याला आपण गेलं का कोणी? आता नवीन मंदिरचं निर्माण झालं आहे. कोणी गेलंय का इकडून अयोध्येला? कोणी हातवर करा. कोणी गेलं नाही अजून. खूप भव्य आणि सुंदर मंदिर ते निर्माण झालं आहे तिकडे. आता रामकथा पण झाली, नवीन मंदिरचं निर्माण पण झालं तिकडे अयोध्येमध्ये. आता मी विचार केलं पाहिजे की रामराज्य म्हणजे काय. बरोबर आहे ना? श्रीरामांचं राज्य, त्याचे विविध
लक्षण काय, रामराज्यामध्ये काय होतंय आणि काय होत नाही, काय झालं पाहिजे आणि काय झालं नाही पाहिजे, काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे. राज्य अनेक आहेत आणि इतिहासामध्ये झालेत, परंतु रामराज्य म्हणजे विशेष आहे. आता आम्ही खूप सहजपणे वापरतो ना आता रामराज्य रामराज्य, परंतु खरोखर रामराज्य म्हणजे काय? म्हणजे श्रीरामांची उपस्थिती ज्यावेळी आम्ही सर्व भगवान श्रीराम श्रीकृष्ण यांना आमच्या जीवनाचं, आमच्या कुटुंबाचं, आमच्या समाजाचं, राष्ट्राचं, राज्याचं केंद्रबिंदू ठेवून त्यांना प्रसन्न करायची चेष्टा किंवा त्यांचा प्रयत्न करणार, तर ते खरोखर रामराज्याचं एक नीव आहे. जर भगवान रामाचा आदेशाचं पालन झालं नाही, जर आम्ही भगवान श्रीरामांची सेवा करायची इच्छा ठेवली नाही, भगवान रामांचं नामस्मरण जर झालं नाही, तर मग रामराज्याची स्थापना शक्यच नाही ना. रामराज्यामध्ये असे वाल्मिकी मुनी वर्णन करतात की रोग नसतं, वृद्धावस्था नसते, काही भांडण नाही, काही कष्ट नाही, कोणालाही काही त्रास नाही, वाद विवाद नाही, आणि पाऊस फक्त दिवसामध्ये जेवढं हवंय, जेवढं गरज आहे तेवढंच, न जास्त गरम न जास्त थंड वातावरण, तापमान सगळं काही खूप छान. नैसर्गिक किंवा असे प्राकृतिक काही दुर्घटना होत नाहीत, आणि सगळ्यांचं वागणं, सगळ्यांचं बोलणं, सगळ्यांचं जगणं आदर्श, कोणी गरीब नाही, सर्व संतुष्ट, कोणाकडे धन कमी असलं तरी ते संतुष्ट, कोणाच्या मनामध्ये नकारात्मक भावना नाही, द्वेष नाही कोणाच्या प्रती, कोणाच्या प्रती घृणा नाही, दुसऱ्यांचे धन, दुसऱ्यांची संपत्ती, दुसऱ्यांचं यश आदी बघून आमच्या हृदयामध्ये जळण होत नाही. हे सर्व रामराज्य आहे. जर हे सगळं होत नसलं तर मग रामराज्य होणार नाही. रामराज्यामध्ये एक कोणी धोबीने काय म्हटलं तर काय त्याच केवढी मोठी गोष्टी झाली. रामाने एवढी गंभीरताने घेतली ते. एक कोणी काहीतरी उलटसुलट बोललं तरी, आणि श्रीरामाने म्हटलं की आमच्या प्रती जर आमची प्रजा अशी बोलत असेल, किती मोठी गोष्टी आहे, दुर्भाग्याची गोष्टी आहे. मी खूप गंभीरतेने हे घेतले पाहिजे. आजकाल असं होत नाही. सगळे जे आहे ते मनात आलं ते वाटेल ते बोलतात. कोणी आदरणीय व्यक्ती असू दे, कोणी खरोखर श्रेष्ठ कोणी व्यक्ती असू दे, कोणी वयस्कर असू दे, कोणी असू दे, आम्ही काही संकोच करत नाहीत बोलताना. आता आमच्या कलियुगामध्ये वाद विवाद खूप वाढलंय. कलियुगाची परिभाषा पण हीच आहे. कली शब्द येतो कलहपासून. कलह म्हणजे भांडण आणि गैरसमज. तर आम्ही बघतो की आमच्या समाजामध्ये लोकांमध्ये गैरसमज सहजपणे होत आहे. काही कारण नसल्यामुळे, कधी नसताना पण होत आहे. आणि असं त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज, वैर, मग भांडण, एवढं की कधी कधी युद्ध पण होतात ह्याच्यामुळे. आता असं नाही आहे की
पूर्वी होत नव्हते, पण कलियुगामध्ये हे वाढतंय. त्रेतायुगामध्ये पण रावण होता, कुंभकर्ण होता, पण राम विजय निश्चित आहे. ज्यावेळी राम विजय झाला तर श्रीरामाने अयोध्याला येऊन परत रामराज्याची स्थापना केली. आणि त्या काळामध्ये सर्व सुखी होते, कोणीही असंतुष्ट नव्हता आणि प्रत्येक व्यक्ती आपलं आपलं कर्तव्य करत होता. कोणी दुर्लक्ष करत नव्हता कर्तव्य किंवा जबाबदारीच्या बद्दल. कोणी जर एक अधिकारी व्यक्ती असला शासनामध्ये, तो एवढे काटेकोरपणे त्याचे कर्तव्याचं पालन करायचा. अजिबात काही दुसऱ्याकडून काही पैसे घेऊन काम करणे हे सगळं अजिबात नव्हतं. जोपर्यंत हे राहतं तोपर्यंत रामराज्य होत नाही. आता हे एवढं साधारण गोष्टी झाली आहे, एवढी साधारण गोष्टी झाली आहे की पैसे घेणे म्हणजे सहज झाले. आता सगळे घेतात, काही चूक आहे याच्यामध्ये. पण रामराज्यामध्ये असं होत नाही. भगवान श्रीरामाने स्वतः त्यांच्या जीवनामधून त्यांचे गुण, त्यांचे चरित्र दर्शित करून आम्हाला दाखवलं की आम्हाला कसं राहिलं पाहिजे. त्यामुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो. मर्यादा कशी असते, कसं असलं पाहिजे, शिष्टाचार म्हणजे काय, सदाचार म्हणजे काय, आमचं आचरण कसं असलं पाहिजे, तर हे स्वतः त्यांनी दाखवलं श्रीरामाने. श्रीरामांचं बोलणं, त्यांचं वागणं, त्यांचं सगळं काही आदर्श होतं. आता मी बघतो की वैर जे उत्पन्न होत आहे लोकांमध्ये, खास करून बोलण्यामुळे होते. कोणी एक काही व्यक्ती बोलतो आणि विचार करत नाहीत की माझ्या शब्दांचा परिणाम काय होणार, दुसऱ्यांच्या हृदयाला त्रास होणार, कष्ट होणार, दुःख होणार. आम्ही काही बोलत असतो, काही ना काही बोलून मोकळं होऊन जातो आम्ही, परंतु पुढे त्याचे परिणाम होतात अनेक. मग त्याचा प्रतिकार येतोय, मग आणि ते गोष्टी वाढत जात आहे. त्यामुळे आमच्या शास्त्रामध्ये म्हटलं आहे की आमच्या जिभेवर जर आम्ही नियंत्रण केलं तर जे वैर आहे, जे एक द्वेष आहे, ते खूप कमी होणार. जिभावर जर आम्ही नियंत्रण नाही दिलं, आम्हाला जे मनात आलं ते आम्ही बोलत गेलो, कोणाची निंदा केली, कोणाच्याबद्दल काय, कोणाच्याबद्दल दुसरं काय बोलत राहिलो, तर वैर वाढत चालणार. श्रीरामांच्या बद्दल वाल्मिकींचं वर्णन असं आहे की त्यांचं बोलणं कसं होतं बघा, लक्ष देऊन ऐका. एक ते होते मृदुभाषी. मृदुभाषी म्हणजे उच्च स्वरामध्ये कधी नाही बोलायचे. आम्ही आता बेळगावच्या भाषेमध्ये बोलतो बोमाबोम करायचं नाही, कधी बोमाबोम नाही करायचे, उच्च स्वरामध्ये नाही बोलायचे. आमच्या भारतामध्ये आता ही एक सवय झाली आहे, सगळे जोरात बोलतात. फोनवर बोलताना लोक जातात एवढे जोरजोरात बोलतात. ट्रेनमध्ये बसा, जवळ बसलेला माणूस जोरजोरात बोलत आहे. कोणी झोपलंय, कोणी काय आराम करत आहे, काही पर्वा करत नाहीत. तर आमच्या आता आधुनिक समाजामध्ये आमचं हृदय एवढं घट्ट झालेलं आहे, कठोर झालेलं आहे की आम्ही आमच्या कार्यांचं, आमच्या शब्दांचं परिणाम किंवा असर काय होणार आहे इतरावर, ते आम्ही विचार करत नाही. उच्च स्वरामध्ये बोलतो आम्ही, जोर आम्ही आवाजमध्ये बोलतो. तर कधी कधी काय असतं, भारतामध्ये अनेक प्रांतामध्ये असे बाहेरचे लोक बोलतात, आम्हाला समजत नाही ते हे भांडण करत आहेत की साधारण आमच्या बरोबर बोलत आहेत म्हणून. खरोखर असं समजत नाही आणि असे बोलतात आणि मग आम्हाला समजतं की असंच प्रेमाच्या गोष्टी बोलत आहेत, पण आम्हाला वाटतं भांडण करत आहेत.
त्यामुळे श्रीरामाने कधी त्यांचा आवाज उच्च केला नाही, कधी जोरात बोलले नाही. त्याला म्हणतात मृदुभाषी. आणि विदेशमधून येणारे भक्त आम्हाला एक दिवस बोलत होते. मी विचारलं तुमचं भारताचा अनुभव कसा झाला. मग हे सगळं ठीक आहे, गर्दी आहे, लोक अनेक आहे, ते सगळं ठीक आहे, प्रदूषण आहे, परंतु एक गोष्टी मला खटकली. म्हणजे काय ते की लोक इकडे खूप ओरडतात, खूप जोरजोरात बोलतात. घरामध्ये पण जोरात बोलायचं, घराच्या बाहेर पण बोलायचं, गाडीमध्ये, ट्रेनमध्ये, बसमध्ये, मंदिरमध्ये पण जोरजोरात बोलतात. कितीदा लोकांना शांत करावं लागतं. अहो मंदिर आहे, भगवंत इकडे आहेत, भगवंतांच्या समोर तरी एवढं जोरजोरात बोलू नका. मंदिरांमध्ये असताना जर जोरात बोलायचं असलं तर केवळ नामस्मरण करताना, कीर्तन करताना बोलायचं. जसं आता आमच्या सुदर्शन प्रभूने जय जयकार करवलं तुमच्याकडून, त्यावेळी जोरात बोलायचं असतं. त्यावेळी ज्यावेळी जोरात बोलायचं असतं आम्ही शांत बसतो, नाही का. त्यांना बोलावं लागलं 2दा 3दा, थोडा जोरात बोला म्हणून. तर भगवंतांचे आणि भगवंतांचे भक्तांचे गुणगान करताना जर आम्ही कीर्तन करत असतो तर ठीक आहे, तसं केलं पाहिजे. पण साधारण आम्ही ज्यावेळी बोलत असतो तर आम्हाला पण मृदुभाषी असलं पाहिजे. उगीच काय जोरजोरात बोलायचं. आणि एक शिष्टाचार असतो, समोरच्या व्यक्तीच्या प्रति एक अपमानसारखं होतं. आम्ही त्यांच्या उपस्थितीमध्ये पण आम्ही जोरजोरात बोललो तर एक अपमानाची गोष्टी आहे. पण आता हे आम्ही विचार करत नाही. आणि वाल्मिकी मुनी वर्णन करतात की श्रीराम मृदुभाषी तर होतेच, मधुरभाषी पण होते. त्यांचं बोलणं खूप गोड होतं, मधुर, गोड बोलायचे. उगीच कोणाला जाऊन त्यांचं मन उलटसुलट बोलायचं, त्यांचं मन दुखी करायचं, असं कधी करत नव्हते. मधुर बोलणे फक्त शब्दांचं विषय नाही आहे, कसं आम्ही बोलतो, आम्ही काय बोलतो आणि कसं बोलतो, हे पण महत्त्वाची गोष्टी आहेत सगळे. आणि असं पण नव्हे की गोड गोड बोलायचं पाठीमागून आणि काहीतरी करायचं, असं नाही, असं होत नाही. श्रीराम कधी असं नाही करायचे की समोरून गोड बोलायचं, त्याचं पाठ दिसले की आणि काय दुसरंच काय करायचं, तसं नाही. जसं समोर तसं पाठीमागे. तर गोड बोलायचे, उगीच काही लोकांची निंदा नाही करायचे. आणि एक म्हणजे मितभाषी. मितभाषी म्हणजे जेवढी गरज आहे तेवढंच बोलायचं, त्याच्यापेक्षा जास्त बोलायचं नाही. एकदा काय झालं की एक व्यक्ती होते, त्यांना काही नोकरी कुठे हवी होती आणि त्यांना पाठवलं कुठे, ओळखीचे होते की यांना बघा, यांची नोकरी बघा. मग त्यांना नोकरी मिळाली नाही. मग ज्यांच्याकडे मी बोललो होतो, म्हणजे काय झालं, तुम्ही भेट झाली का. त्याने म्हटलं हो भेट झाली, परंतु हिंदीमध्ये ते म्हटलं त्याने, ये तो बडबडिया था इसलिए नहीं लिया इसको. खूप बोलत होता, खूप बोलत होता, खूप बोलत होता, म्हणून घेतलं नाही त्याला नोकरीसाठी. म्हणजे कधी कधी आम्ही खूप जास्त बोलतो, गरज नसता पण आम्ही बोलतो. ह्याला वाचो वेगम म्हणतात शास्त्रामध्ये. वाचो वेगम म्हणजे बोलायची जी वृत्ती असते ते खूप तीव्र असते. बघा, एक दिवस आम्ही उपवास करू शकतो, खूप कठीण आहे, पण खेचून खेचून कष्ट करून आम्ही करू शकतो. पण एक दिवस गप्प बसा म्हटलं तर किती त्रास होतोय, नाही काय. तुम्ही प्रयत्न करा कधी की मी फक्त भगवंताचं नाव हरे कृष्ण महामंत्र बोलणार आणि त्याच्याशिवाय काही नाही बोलणार. एक दिवस करून बघा किती कठीण आहे म्हणून. तर बोलायची जी वृत्ती असते ती एवढी तीव्र असते की त्याला नियंत्रण करणे म्हणजे खूप अवघड जातं.
श्रील प्रभुपाद म्हणायचे, त्यांनी एकदा असं उदाहरण दिलं, उपमा दिली त्यांनी, की ज्यावेळी मेढूक असतो तो टर 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 करून आवाज करत असतो आणि ज्यावेळी पाऊस सुरू होतो त्याला वाटतं की आता किती सुंदर वातावरण आहे आणि कुठे एक सरोवर किंवा कुंडाच्या तटावर जाऊन तो एक दगडावर उभं राहून टर 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 करून आवाज करतो. त्याला वाटतं की मी किती गोड गाणं गात आहे, किती गोड माझी ध्वनी आहे, माझा आवाज आहे. परंतु सर्प असतो जवळ, त्या सर्पाला समजतं की आता माझं जेवण आलं इकडे. त्याला खूप खुशी होते आणि तो येतोय आणि मेढूकला खाऊन टाकतोय. तर श्रील प्रभुपाद म्हणतात, ज्यावेळी आम्ही गरजेपेक्षा जास्त बोलतो, अनावश्यक बोलतो आणि पटपट बोलत असतो तर आम्ही निमंत्रण देतो कोणाला? सर्परूपी मृत्यूला. मृत्यू येणार आमच्याजवळ आणि येत असते. दुसऱ्या शब्दात आम्ही वेळ वाया घालतो, व्यर्थ आमचं मूल्यवान मनुष्य जीवनाचं वेळ व्यर्थ घालतो. ज्या मनुष्य जीवनाच्या काळी आम्हाला नामस्मरण केलं पाहिजे, भगवंतांची कथा बोलली पाहिजे, ऐकलं पाहिजे, भगवंतांची सेवा केली पाहिजे, त्या वेळामध्ये आम्ही उगीच अनावश्यक गोष्टी बोलत असतो. तर हे करायची गरज नाही. जर आम्ही सगळ्यांनी तेवढंच बोललं जेवढं गरज आहे तर किती शांत होणार सगळं. पूर्ण जगामध्ये भांडणं हे ते सगळं कमी होणार. तर एवढं जर आम्ही केलं, मृदुभाषी आम्ही झालो श्रीरामासारखं, मधुरभाषी झालो, मितभाषी झालो तर किती छान होईल. 80% भांडणं कमी होणार. मग राहिलेल्या 20% थोडंफार ठीक आहे, त्याचं समाधान होऊ शकतंय. आणि श्रीराम पण पूर्वभाषी होते. पूर्वभाषी म्हणजे काय? म्हणजे त्यांच्यामध्ये काही अहंकार नव्हता, काही घमंड नव्हता. कोणाला जर त्यांनी बघितलं तर त्यांच्या मनामध्ये असं विचार येत नव्हता की मी त्यांच्याकडे जाऊन हरिबोल का म्हणू, त्यांच्याकडे जाऊन मी का बोलू, त्यांनी येऊ दे माझ्याकडे, मग ते माझ्याकडे बोलतील तर मी बोलणार छान त्यांच्याकडे. जर ते माझ्याकडे नाही आले तर मी त्यांच्याकडे का जाऊ. अहंकार झाला की नाही आहे. सगळ्यांनी माझ्याकडे आलं पाहिजे, मी कोणाकडे जाणार नाही. पण श्रीरामांचं चरित्र असं होतं, ज्यावेळी ते कोणाला बघायचे, साधारण व्यक्ती का ना असू द्या, त्यांच्याकडे जायचे आणि हसमुख चेहऱ्याने, स्मितहास्य होतं त्यांचं, गोड 2 शब्द बोलायचे. काय विचारायचे त्यांना, सगळं ठीकठाक आहे ना, कुशल मंगल आहे ना, आणि ते एवढे प्रसन्न व्हायचे. असं वाट बघत बसायचे नाही की जोपर्यंत कोणी येणार माझ्याकडे तरच मी बोलणार, असं नाही. त्यामुळे आमच्या जीवनामध्ये श्रीरामांचे हे गुणांचं आम्ही आचरण करायचं जर प्रयत्न केलं, वातावरण किती बदलणार, खूप छान होणार वातावरण. आणि ज्यावेळी आमच्या वाचो वेगमवर आम्ही नियंत्रण करत नाही, भगवान श्रीकृष्णांची किंवा भगवान श्रीरामांची भक्ती करणे हे फार अवघड होणार. श्री रूप गोस्वामी म्हणून एक मोठे खूप आचार्य होते. अनेक ग्रंथांची रचना त्यांनी केली आहे. त्याच्यामध्ये उपदेशामृत हा ग्रंथ आहे आणि ह्या ग्रंथामध्ये त्यांनी एक श्लोकामध्ये असं म्हटलंय की 6 गोष्टी अशी असतात ज्यांना जर आम्ही केलं तर आमची भक्ती नष्ट होणार. अत्याहार प्रयासश्च प्रजल्पो नियमाग्रह जनसंगश्च लौल्यंच षड्भिर भक्ती विनश्यती. भक्ती विनष्ट करायचं असलं, नष्ट करायचं असलं तर आम्हाला 6 गोष्टी केली पाहिजे. जर भक्ती नाही नष्ट करायचं असलं तर ही 6 जे गोष्टी आहेत त्यांच्यापासून आम्ही दूर राहायला पाहिजे.
ते नाही केलं पाहिजे. तर अत्य आहार, अति आहार, खूप जास्त जेवलं नाही पाहिजे. खूप जास्त जेवलं, जर आम्ही भोजन म्हणतो ना, तर भोजन खूप जास्त झालं तर भजन होत नाही. भजन करायचं असलं तर भोजनवर थोडं नियंत्रण ठेवलं पाहिजे. आणि अत्याहारचं अनेक अर्थ असं आहे, अति प्रयत्न करायचं आणि खूप वस्तू गोळा करायचा प्रयत्न करायचं. आता एक आम्ही ऐकत होतो, काही वाचलं एक लेखमध्ये, एक कुठच्या देशामध्ये एक राष्ट्रपती होते. नंतर एक विद्रोह झाला आणि त्यांची हत्या केली लोकांनी. पण त्यांची जी पत्नी होती, त्यांच्याकडे 500 की 1000 पादत्राणे होते. फक्त चपलं, बुटं हे सगळं 500 ते 1000. त्यांच्यासाठी एक खोली होती. आता एकाच वेळी एकच घालू शकतो ना आम्ही, किती घालू शकतो? आमच्याकडे 500 पादत्राणे आहेत म्हणून 500 आम्ही घालून जाणार का कधी? तर आणि कपडे कितीतरी खोली भरून त्यांचे कपडे, प्रत्येक दिवस नवीन वस्त्र घालायचे. तर आता आधुनिक सभ्यतामध्ये आम्ही बघतो की वेगळे विज्ञापन वगैरे असतात, आम्हाला प्रलोभित करतात की हे विकत घ्या, हे ते विकत घ्या, हे तुमच्या घरामध्ये उपकरण घ्या, नवीन फोन आला बघा, नवीन हे नवीन ते, हे नवीन वस्त्र आहे. आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही जास्त आम्ही घेतो, विकत घेतो. आणि आम्हाला वाटतं की जेवढं जास्त वस्तू आमच्याकडे असतील तर तेवढं आम्ही जास्त सुखी होणार. परंतु असं होत नाही. डोक्याचा व्याप वाढतो. आम्ही वेळ वाचावं म्हणून हे सगळे वस्तू आणतो, उलट आम्ही बघतो की जेवढं आम्ही वेळ वाचवायच्यासाठी हे सर्व काही व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे वेळ राहतच नाही आमच्याकडे आणि परिश्रम वाढत असतो. आता दिवसभर लोक असं करत असतात. ते काय? हे म्हणजे काय? मोबाईल फोन. दिवसभर ह्याच्यामध्येच असतात, सगळे बघत असतात. आमच्याकडे कोणी बसलं इकडे, पण त्यांच्याकडे बोलत नाहीत. कोणी 1000 किलोमीटर दूर बसले, त्यांच्याबरोबर आम्ही काय बोलत आहे. पण सोबत बसलेला व्यक्ती ना पत्ता देत नाही आम्ही. मैत्री कसं होणार? प्रेम कुटुंबामध्ये कसं होणार? आता बघा, आम्ही संन्यासी असल्यामुळे अनेक गृहस्थ भक्त किंवा इतर लोक पण येऊन आपापल्या गोष्टी सांगतात, मन मोकळं करतात. कारण त्यांना माहीत आहे आम्ही त्यांची गोष्टी दुसऱ्याकडे जाऊन बोलणार नाही म्हणून. एवढं त्यांना खात्री असतं. कारण ह्यांच्याबद्दल जाऊन तिकडे बोलायचं, तिकडचं ऐकून तिकडे बोलायचं, हे आमचं काम नाही आहे ना. जगामध्ये खूप चालतंय, पण कमीत कमी आमचं तर काम नाही आहे. आणि अनेकदा असं होतं की जे तक्रार घेऊन येतात त्या फोनच्या बद्दल असतं. किंवा आमचा नवरा घरी येतो आणि घरी आल्यानंतर ते फक्त त्या खोलीमध्ये जाऊन फोनवर बसत असतात, काय बोलत नाहीत आमच्याबरोबर. कधी कोणी आमचं मुलं घरी येतात स्कूलमधून, शाळेमधून, कॉलेजमधून, आणि दिवसभर त्याच्यासमोर बसून काही ना काही करत असतात, घरी कोणाशी बोलत नाहीत. त्यामुळे काय झालंय, एकाच घरामध्ये राहणारे व्यक्ती पण, एकाच कुटुंबाचे सदस्य एवढे जवळ शारीरिक दृष्टीने असून मनाच्या दृष्टीने खूप दूर झाले असतात. कारण का? आम्ही दुसरं काही बघत असतो, दूरची गोष्टी आम्ही बघत असतो. तर आमची जीवनशैली, आमची जगाची पद्धत कशी आम्ही केली आहे, जास्त वस्तू आम्हाला पाहिजे, जास्त पाहिजे. दुसऱ्याकडे मी ज्यावेळी गेलो होतो एकदा दुसऱ्या देशामध्ये, तर तिकडे भारतचे लोक पण पोहोचले आणि तिकडे व्यापार करत होते, पैसे उधार देणे, आणि असे 15% महिन्यावर ते व्याज घ्यायचे. 15% महिन्याला.
आम्ही कल्पना पण करू शकत नाहीत. 180% वर्षाचं व्याज. मग मी विचारलं, तुम्हाला कोणी अजून उडवलं नाही आजपर्यंत? असं व्याज तुम्ही घेता? तर नाही ते कधी नाही करणार. म्हटलं का? कारण ज्या दिवशी त्यांना पगार मिळतंय, संपूर्ण त्यांना बाजारमध्ये जायचंच आहे आणि काय नाही, नवीन फोन घ्यायचा आहे, नवीन जीन पॅन्ट घ्यायचं आहे, नवीन काहीतरी त्यांना नवीन घ्यायचं आहे. त्याच्याशिवाय ते जगू शकत नाहीत. आणि पगारच्या दिवशी त्यांचं पूर्ण पगार संपते आणि मग घर कसं चालणार? तर आमच्याकडे येतात. असं आहे. तर हे अत्याहारच्या मुळे किती कुटुंब ध्वस्त होऊन गेले, किती जीवन संपले. आणि घरामध्ये असून पण आम्ही एवढे सगळे ऋणी होऊन जातो. आम्ही इकडून तिकडून पैसे घेऊन आम्हाला जास्त वाढवायचं असतं. तर नाही, सरळ जगायचं. श्रीरामांच्या जीवनामध्ये पण राजवाड्यामध्ये राहत होते, सम्राट होते, राजा होते ते, तरी सरळ जगायचे. बघा, त्यामुळे जंगलामध्ये 14 वर्ष ते राहू शकले. आता आम्हाला जर आम्ही मोठ्या शहरामध्ये राहून सवय झाली, आम्ही कुठे खेड्यामध्ये पण राहू शकत नाहीत. तर आता जंगलामधून राहायचं प्रश्न वेगळा. आता जंगलामध्ये श्रीरामांच्याकडे अजिबात काही सुविधा नव्हती. पंखे नव्हते, काही नव्हतं. झोपायला पण काही व्यवस्था नव्हती, काहीच नव्हतं तिकडे. तरी आरामाने राहिले ते, काही तक्रार केलं नाही. कारण त्यांना माहीत होतं की आम्ही आता जर मी राहिलो राजवाड्यामध्ये जेवढं आहे ते वापरणार, पण तरी त्याच्याप्रती आसक्त नाही होणार. आणि जर जंगलामध्ये राहायची पाळी आली तर ठीक आहे, जंगलामध्ये राहणार, तिकडे पण संतुष्ट राहणार. त्यामुळे रूप गोस्वामी म्हणतात, अति आहार ह्याच्यापासून आम्ही स्वतःला वाचवून ठेवायला पाहिजे. दुसरं म्हणजे प्रयास. अति प्रयास म्हणजे खूप प्रयत्न करणे. जगामध्ये, ह्या प्रपंचामध्ये काही ना काही प्रगती करायला, आमचं धन कमवायला किंवा काही मोठी गोष्टी करायला. आमचे मोठे स्वप्न असतात प्रपंचामध्ये. आम्ही हे मोठं उद्योग करणार, मोठं ते धंदा करणार, आम्ही हे एवढं मोठं करणार, राजवाडा तयार करणार. आणि त्याच्यासाठी दिवस रात्री आम्ही मेहनत करतो. आणि एवढं मेहनत केल्यामुळे मग भगवंतासाठी वेळ कुठे? आणि ती मानसिकता राहते कसं? राहत नाही. मग एवढं थकून जातो माणूस आणि पूर्ण दिवस प्रपंचामध्ये राहून आता ती वृत्ती पण राहत नाहीत भगवंतांचे भजन किंवा कीर्तन ऐकायला. वेळ असतानाही लोक येऊ शकत नाहीत, कारण वळण नाही आहे. दिवसभर प्रपंचाच्या कार्यामध्ये व्यस्त असल्यामुळे आता भगवंतांच्या मंदिरमध्ये जायची इच्छा पण होत नाही. तर अति प्रयत्न करणे हे पण आमच्या भक्तीसाठी हानिकारक आहे. त्यामुळे जंगलामध्ये असताना आणि स्वतःचं राज्य चालवताना पण श्रीराम परिश्रमी होते, परंतु त्यांना सीमा माहीत होती. आपले कर्तव्य कसं करायचं. आमच्या जीवनामध्ये अनेक विभाग असतात. घरचा विभाग असतो, आरोग्याचा विभाग असतो, आमचा व्यवसायाचा विभाग असतो आणि आमचा आध्यात्मिक जीवनाचा विभाग पण असतो. हे सगळं जे ह्याच्यामध्ये आम्ही संतुलन घेऊन आम्ही केलं पाहिजे कार्य पुढे. पण मुख्य उद्देश असलं पाहिजे भगवंतांची भक्ती. तिसरी गोष्टी रूप गोस्वामी म्हणतात प्रजल्प. प्रजल्प म्हणजे काय? उगीच बोलणे, व्यर्थ बोलणे. आता मी श्रीरामांचं उदाहरण दिलं. मृदुभाषी, मधुराभाषी, मितभाषी, पूर्वभाषी. तर प्रजल्प म्हणजे उगीच काहीतरी बोलत राहणे, दुसऱ्यांची निंदा उगीच करणे, त्यांच्यामध्ये चुका बघून इकडे तिकडे त्यांच्याबद्दल बोलत जाणे की बघा हा व्यक्ती असं आहे, ती व्यक्ती तशी आहे.
उगीच लोकांची निंदा करून आम्हाला काय मिळणार? फक्त आमच्या अहंकाराला थोडं पोषण मिळतं आहे. आम्हाला एक संतुष्टी मिळते की दुसऱ्यांना आम्ही थोडं खाली केलं, तेवढंच संतुष्टी मिळते आम्हाला. पण त्याच्यामुळे आम्हाला जीवनामध्ये काही सुख खरोखर नाही मिळणार. शेवटी संसाराची गोष्टी करत करत काहीही लाभ होत नाही. दिवसभर टेलिव्हिजनच्या समोर बसायचं आणि दिवसभर आमचं समाचारपत्र बातम्या वगैरे बघायचं, वाचायचं. दिवसभर त्याच्यामध्येच सगळं आमचं मन राहतं आणि तेच आम्ही बोलत असतो. आता निवडणुका येणार आहे असं ऐकलं काल, आज कोणी सांगितलं निवडणुका येणार आहे. दिवस रात्री हेच स्वतः होणार, दिवस रात्री हेच बोलणं चालणार. कोण आहे, कसं, किती. ठीक आहे, थोडंफार जे बोलायचं असेल तर बोलू, पण शेवटी भगवंतासाठी वेळ काढायला पाहिजे, भगवंतांच्याबद्दल बोललं पाहिजे. तर श्रीरामाने आम्हाला शिकवलं. आमची जी वाणी आहे त्याचा प्रयोग कसं केलं पाहिजे, कोणासाठी, कशासाठी केलं पाहिजे, किती केलं पाहिजे. हे सगळं श्रीरामांचे उपदेश जे आहेत, त्यांचे शिक्षण जे आहेत, ते जर आम्ही पालन नाही केलं तर रामराज्य अतिशय अशक्यच आहे. नियमाग्रह म्हणजे उगीच काहीतरी नियमांचं पालन करणे काटेकोरपणे, पण त्याच्या कशासाठी आम्ही करतो, काय ह्याचा आम्हाला आध्यात्मिक लाभ होणार, त्याचं काही न कळता न समजता करणे. आता मी या व्रताचं पालन करतो, त्या व्रताचं पालन करतो, या उपवास करतो नक्की करायचं आहे म्हणून करतो, परंतु कशासाठी करतो ते पण आम्हाला ज्ञान असलं पाहिजे. आणि ते ज्ञान आम्हाला सत्संगमध्ये भेटते. आणि दुसरं कोणी असं नियमांचं अग्रह आणि आग्रह दोन्ही, अग्रह म्हणजे पालनच करत नाही, मला नियमाचं पालन करायचंच नाही आहे. अनेकदा लोक असे तर्क करतात. ठीक आहे, खास करून युवा पिढीमध्ये, इतर लोक पण करतात. हो ठीक आहे, अध्यात्म ठीक आहे आपल्या जागेवर, पण काय आहे की अध्यात्मामध्ये खूप नियम असतात. हो, नियमांचं पालन करण्यामध्ये आम्हाला कंटाळा येतो. आम्हाला असं वाटतंय की आम्हाला जर खरोखर भगवंतांची प्राप्ती करायची असली तर आपलं मन जसं म्हणतं तसंच आम्ही केलं पाहिजे. त्याच्यावर बंधनची गरज काय आहे. पण मी त्यांना विचारलो, तुम्ही काय करता? त्याने म्हटलं, मी एक विद्यार्थी आहे. तर तुम्ही खेळता काय? काय? होय होय खेळतो. काय खेळता? फुटबॉल खेळतो. म्हटलं, फुटबॉल माहीत आहे ना काय? नाही माहीत असलं तरी हरकत नाही. तर म्हटलं, मी फुटबॉल खेळतो. फुटबॉल खेळताना एक मैदानमध्ये तुम्ही एक बाजूला 11, ह्या बाजूला 11 असं, आणि बॉलाला लात मारत बसतात तुम्ही, आणि एकाच्या ह्याच्यामध्ये पाठवा, हे विचार करतात त्यांच्याकडे पाठवा म्हणून. तर आता तुमच्या खेळामध्ये काही नियम असतं की नाही, की जसं तुम्हाला मनात आलं तुम्ही करता? कोणाला बॉलच्या प्रती समोरच्या व्यक्तीला लात मारलं असं सगळं होतं काय? नाही. झालं तर काय होतंय? दंड मिळतंय. तिकडे एक माणूस उभा असतो, शिटी मारतो, तो प्रोर करून आता तुम्हाला मग बाहेर काढतो मैदानपासून. असं होतं की नाही? होय. जर तुम्ही म्हटलं की या खेळामध्ये एवढे नियमाची गरज काय आहे, जर नियम नसलं असतं मैदानमध्ये, काय झालं असतं? तिकडे दंगा झालं असतं. तुम्हाला जर वाटलं की आता आम्हाला नियमाची गरज नाही, आम्हाला बंधन नको आहे, फक्त जसं आमचं मन म्हणतं तसं आम्ही मोकळपणे आम्ही फुटबॉल खेळू, जर बंधन नाही असलं असतं काय झालं असतं तिकडे? तसंच जीवनाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये काही ना काही नियम असतात, काही ना काही बंधन असतात. त्याच्याशिवाय कुठचंही समाजामध्ये सभ्यता ते असूच शकत नाही, शिस्त असूच शकत नाही. गाडी चालवताना नियम असतात ना. जर कोणी म्हटलं मला नियमाची गरज नाही, मला बंधन नको आहे, मला जसं पाहिजे तसं मी गाडी चालवणार, तर काय होणार? आणि प्रत्येक गाडी वाहन चालवणाऱ्या व्यक्तीने असं विचार करून गाडी चालवली तर काय होणार रस्त्यावर? तर
तसंच बाकी प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही कबूल करतो की बंधन असले पाहिजेत, नियम असले पाहिजेत. तर फक्त भगवंतांच्यासाठी नियम का नाही असले पाहिजेत? फक्त भगवंतांसाठी आम्ही तक्रार करत असतो, मला हे नको, ते नको, मला बरं वाटत नाही, तसे नियम बरं वाटत नाहीत. कुठे आम्ही काम करायला जातो, कुठे ऑफिसमध्ये जातो, तिकडे पण नियम असतात. प्रत्येक ठिकाणी नियम असतात. त्यामुळे भगवंतांच्यासाठी पण नियम असतात. भगवंतांची भक्ती जर आम्हाला करायची असेल, आध्यात्मिक जीवनमध्ये आम्हाला प्रगती करायची असेल, नियमांची फार गरज आहे. त्यामुळे ह्या नियमांचा आम्ही थोडं गंभीरतेने घेतले पाहिजे. परंतु नियम अग्रह नाही करायचं, नियम आग्रह पण नाही. खूप जास्त पालन करून हे पण जाणून घ्यायचा प्रयत्न करायचं नाही की कशासाठी आम्ही करत आहे. हे झालं नियम आग्रह. जनसंग म्हणजे जनसाधारण बरोबर संग करायचा, दिवसभर त्यांच्यामध्ये राहायचं, ज्यांना भगवंतांच्यामध्ये अतिशय अजिबात रुची नाही आहे. हिंदीमध्ये म्हण आहे, जैसा संग वैसा रंग. म्हणजे जर आम्ही भौतिक लोकांमध्ये राहिलो, जास्त प्रपंचामध्ये ज्यांचं चित्त जास्त रमून गेलेलं आहे, तर आमचं चित्त पण तसंच होणार. तर भगवंतांचा विचार कसं येईल डोक्यामध्ये, ते वळण कसं येईल मंदिरमध्ये यायला. दिवसभर आम्ही बाहेरच्या लोकांमध्ये, म्हणजे जे अभक्त आहे त्यांच्या भगवंतांची अजिबात मध्ये रुची नाही आहे, असं संग आम्ही जास्त केलं तर आमची भक्ती नष्ट होते. ठीक आहे, आमच्या व्यापारासाठी किंवा आम्हाला काही संग करायचं असलं, ठीक आहे, करायचं आम्ही, पण अति नाही करायचं. जेवढं गरज आहे तेवढंच करायचं. जेवढं होतं तेवढं भक्तांचं संगमध्ये राहिलं पाहिजे, ज्यांची भावना भगवंतांच्या प्रती अनुकूल आहे, त्यांचं संग आम्ही जास्त केलं पाहिजे. जनसंघचं लौल्यमच्या, लौल्यम म्हणजे लोभ, जास्त लोभ राहणे, हे पण पाहिजे, ते पण पाहिजे, खूप जास्त. जेवढं मिळालं तेवढं संतुष्ट राहत नाहीत. वृंदावनमध्ये माकडं खूप आहेत, माहीत आहे ना, सगळीकडे आहेत, इकडे पण येतात, थोडं आमच्या गोकुलधाममध्ये पण माकडे येतात. तर एक व्यक्ती मला सांगत होते, माकडाला पकडायचं असेल तर कसं पकडायचं माहीत आहे का? कारण ते खूप लवकर उडी मारून निघून जातात ना, तर कसं पकडायचं त्यांना? तर त्यांनी म्हटलं, आमच्याकडे एक प्रथा आहे की एक असं मटका असतो, त्याच्यामध्ये ते माकडाच्या समोर ते काही छान काही वस्तू, खायचे पदार्थ काही टाकायचे, तो माकड बघणार आणि ते येऊन, आणि ते जो मटका असतो तो त्या जमिनीवर असतो, म्हणजे ते हालायला होत नाही. तो माकड येतो आणि आतमध्ये हात घालतो आणि त्याला हातात भरपूर सगळे काय मिळतं आहे, सगळे खायचे फळं वगैरे असतात, आणि मग ते काढायचा प्रयत्न करतो, पण त्या मटक्याच्या तोंडामधून येत नाही, ते अडकतं आहे. तो खूप करायचा प्रयत्न करतो, खूप ताकद लावतो, पण ते निघतच नाही हात. त्याला समजत नाही की हात काढायचं असलं तर मला हे सगळं सोडायला पाहिजे. हे फळं जे हातात आहे ते सोडलं तर हात सहजपणे बाहेर येईल, पण याला धरून बसलंय, सोडायचं नसतंय त्याला. तसं जेवढं जास्त वस्तू प्राप्त करायला आम्ही लोभी होणार जीवनामध्ये, तेवढंच आम्हाला कष्ट होणार. लहानपणामध्ये मी एक गोष्टी ऐकली होती की एक श्रीमंत व्यक्तीला सांगितलं, तुम्हाला जेवढी जमीन पाहिजे तुम्ही तेवढी घ्या. असं मी वाराणसीला गेलो होतो. तिकडे बनारस हिंदू विश्वविद्यालय आहे, नाव ऐकलं असेल, खूप प्रसिद्ध स्थान आहे. तिकडे मदन मोहन मालवीय म्हणून एक सज्जन होते, त्यांनी त्याची स्थापना केली होती. तर जे मोठे ते जमीनचे मालक होते, त्यांच्याकडे ते गेले
की आम्हाला विश्वविद्यालयाची स्थापनेसाठी तुम्ही जमीन द्या म्हणून. तर त्यांनी म्हटलं ठीक आहे, खूप जमीन देतो तुम्हाला, जेवढं तुम्ही पळून जाणार किंवा चालणार एक दिवसामध्ये सूर्यास्तपर्यंत तेवढं तुम्हाला जमीन देणार. जर तुम्ही संपलं नाही आत्तापर्यंत सुरुवात करायचं ते स्थान आहे तिथपर्यंत तुम्ही पोचलं नाही, तुम्हाला काही मिळणार नाही. तर त्यांनी सुरू केलं, पण ते बुद्धिमान होते. त्याने एक अर्धगोलाकारचा आकारमध्ये ते त्यांनी केलं. त्यामुळं आजपर्यंत ते जे विश्वविद्यालयाचे जे जागा आहे त्याचा आकार अर्ध गोलाकारचा आहे असं मला समजलं. मी त्या विश्वविद्यालयामध्ये पण गेलो होतो, अयोध्येला गेलो होतो, त्याच्यानंतर वाराणसीला गेलो. तर कोणी तिकडचे शिक्षक होते ते मला घेऊन गेले, त्यांनी सांगितलं असं सगळं समजून. तर ते बुद्धिमान होते. परंतु लहानपणामध्ये जे ऐकलं मी ती गोष्टी अशी होती की त्याला लोभ आला की मी जेवढं पळणार, जाऊन धावत धावत जाणार तेवढं जमीन मला जास्त मिळेल, मी खूप श्रीमंत होणार. आणि धावत 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 गेला, परंतु सूर्यास्त होतपर्यंत तो थकून तिकडेच पडला आणि त्याची मृत्यू झाली तिकडे. जर थोडं धैर्य ठेवलं असतं त्यांनी, एवढं लोभी जर झाला नसता तरी त्याला किती जमीन मिळाली असती, किती श्रीमंत झाला असता तो. परंतु जास्त लोभ झाला त्याला, आणि पाहिजे. त्यामुळे एवढं लोभ पण करू नये. बघा श्रीरामांचा व्यवहार कसं, वागणं कसं होतं. ज्यावेळी त्यांना समजलं की माते कैकेयीने असं आदेश दिलं दशरथ महाराजांना की मला श्रीरामांना 14 वर्षासाठी श्रीरामांना वनवासमध्ये पाठवायचं आहे आणि युवराज भरत घोषित होणार, तर दशरथ महाराजांना खूप दुःख झालं. परंतु श्रीरामांनी कसं स्वीकार केलं? खूप सहजपणे, हे माते तुमचा आदेश आहे, मी नक्की पालन करणार. त्यांना अजिबात लोभ नव्हता आणि त्याने हे आदेश स्वीकार केले आणि निघाले जंगलासाठी, वनासाठी. 14 वर्ष राहिले ते वनामध्ये आणि कधीही त्यांनी संकोच केलं नाही. त्यांनी हे अजिबात कोणाला कधी एकदा पण नाही असं म्हटलं की कैकेयी मातेने असं का केलं. मी घरी जाऊन दाखवणार त्यांना परत. किंवा जायच्या आधी भांडण नाही केलं, मी का जाऊ, माझा हक्क आहे. आता बघा आमच्या प्रत्येक कुटुंबामध्ये, कुटुंबामध्ये दर दुसऱ्या कुटुंबामध्ये संपत्ती, धन ह्याच्याबद्दल भांडणं खूप होत असतात. भावंडामध्ये होतात, नातेवाईकामध्ये होतात. कुठेही जमीन विकायचं गेलं ना तर हे समस्या असतेच. कोण विकायला तयार, कोण नाही, त्यांच्यामध्ये परस्पर भांडणं होत असतात. तर हे जमीन, संपत्ती, धन ह्याच्याबद्दल एवढे भांडणं लोकांमध्ये असतात. आम्हाला श्रीरामाकडून शिकलं पाहिजे. जास्त लोभी नाही व्हायचं, हृदय थोडं मोठं करायचं. ठीक आहे, थोडं आमचे भाऊ बहीण आहेत ना, घ्या ना तुम्ही, चला थोडं आमच्यासाठी ठेवा. सगळ्यांनी जर अशी वृत्ती जर झाली, भांडणं होणारच नाहीत ना. तर लोभी का व्हायचं? एवढं असल्यानंतर पण आम्हाला आढी पाहिजे. तर आमच्या भावाबद्दल, बहिणीबद्दल, आई वडिलांबद्दल, आमच्या मुलाबद्दल भांडण करत बसायचं कशासाठी? शेवटी ज्यावेळी आमची मृत्यू होणार तर हे सर्व काही संपत्ती आम्ही घेऊन जाऊ शकणार काय? एक पैसा पण घेऊन जाऊ शकणार नाही. तर काय उपयोग एवढं भांडण करून, आमचे संबंध बिघडून, मनाची शांती भंग करून आणि पाप करून आणि भगवंतांची भक्ती करायला मग अजिबात वेळ मिळत नाही. ती वृत्ती पण मनामध्ये जागृत होत नाही. आणि भरतनी पण बघा, भरत पण खुश झाले नाही. कोणी आजकाल हे जर झालं असतं तर भरतानं कोणी असं भरतच्या जागेवर असले असते, म्हणा वाह चांगलं झालं, असं मोठं भाव निघाले ना, आम्हाला राज्य मिळालं बघा. नाही, भारतानं अजिबात सुख झालं नाही. उलट त्यांनी जाऊन आईला सांगितलं की दुष्टा, तू दुष्ट आहेस. का असं केलं? ज्यांचं हक्क आहे त्यांनाच मिळालं पाहिजे.
मी त्यांचा सेवक आहे. आणि त्यांनी श्रीरामान चित्रकूटमध्ये जाऊन त्यांचे पादत्राणे आणले, पादुका आणले आणि ते सिंहासनावर बसवून त्यांची पूजा केली आणि त्यांच्या नावाखाली त्यांनी राज्य सांभाळलं. बघा ह्या बंधुओंचं जे परस्परचा प्रेमाचा संबंध कसा होता आणि कसे ते लोभ ते क्वचित पण कधी त्यांच्या मनामध्ये यांनी स्पर्श नाही केला. संतुष्ट होते ते. जंगलामध्ये जायचंय ठीक आहे, संतुष्ट आहे, आणि मला फक्त श्रीरामांच्या नावावर राज्य चालवायचं आहे, तसंच राहणार मी. आज पण हे स्थान आहेत भरत मिलाप कुंड, आणि भरत कुंड म्हणून अयोध्याच्या बाहेर स्थान आहेत. तर लोभी पण व्हायचं नाही. जेवढं जास्त लोभी आम्ही होणार, आमच्या जीवनामध्ये दुःख वाढणार, कष्ट वाढणार, पाप वाढणार आणि नक्की भगवंतांची भक्ती होणार नाही. तर त्यामुळे राम राज्याची स्थापना करायला आम्हाला ही सर्व गोष्टी मनात ठेवले पाहिजे. भगवंत गुणाचे, दिव्य गुणांचे भंडार आहेत, समुद्र आहेत. त्यांची दिव्य गुणांची आम्ही गणना करू शकत नाही. आज थोडेफार 1-2-4 गुणांचं वर्णन संक्षेपमध्ये मी केलं, पण 1-2-4 गुणांचं बद्दल पण ऐकून आमच्या जीवनामध्ये किती लाभ होऊ शकते. आज जे काही मी बोललो भगवान श्री रामांच्या गुणांच्या बद्दल, ते आमच्या जीवनामध्ये जर उतरायचं, जर वापरायचा प्रयत्न केलं तर आमच्या जीवनामध्ये किती सुख होणार, किती कष्ट कमी होणार. जर सर्वांनी असं केलं तर रामराज्याची स्थापना शक्य आहे. आता सुरुवात आम्ही करू निलजी गावापासून. आता निलजी गावामध्ये बघा, तुम्ही रामराज्याची स्थापना करा. कबूल आहे की नाही? जेवण आज घेतलंच नाही कोणी, दुपारचं जेवण झालंच नाही. निलजीमध्ये रामराज्याची स्थापना करणार की नाही? म्हणजे जे काही मी बोललो आता ते सगळं करायला पाहिजे सगळ्यांनी. भांडण करायचं नाही. जे काही मी बोललो ते सगळं नाही करायचं. तर खूप प्रसन्न झालो मी इकडे यायचं. परत संधी मिळाली मला. प्रत्येक वर्षी यायचा प्रयत्न मी करणार. निलजीच्या भक्तांनी खूप सेवा केली आहे, खूप परिश्रम केला आहे. आजच्या कार्यक्रमासाठी, हे 4 दिवसाचं जे वार्षिक कार्यक्रम आहे त्याच्यासाठी, तर निलजीचे सर्व भक्तांना हार्दिक धन्यवाद. आणि निलजीचे इतर जे गावकरी आहेत ज्यांनी वेगवेगळ्या प्रकाराने सेवा केली आहे, आमच्या भक्तांना प्रोत्साहन दिलं आहे, त्यांना पण खूप हार्दिक धन्यवाद आणि आभार. आणि शेवटी आपण सर्वांना पण हार्दिक धन्यवाद. आपला वेळ काढून आपण सर्व इकडे आलात आणि इकडे हे 4 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन इकडे या कार्यक्रमाची शोभा वाढवली. माझी अशी विनंती आहे की असंच हे आमचे सुंदर मंदिरमध्ये, गौरनिताईच्या मंदिरमध्ये या, दर्शन घ्या. इकडे जे सत्संग होतात त्याच्यामध्ये भाग घ्या. आणि बेळगावमध्ये असलेले राधा गोकुल आनंद मंदिरमध्ये पण नक्की कमीत कमी आठवड्यामध्ये एकदा तरी या. धन्यवाद. हरे कृष्णा. श्रील प्रभुपाद की जय. हरि बोल.